या निमित्तानं अवघडी साहेबांना विनंती करेन, इथे अनेक तरुण मंडळी आहे. स्पृहा 11 संघ आपला 12वा खेळाडू जर या षटकाच्या अगोदर आला नाही तर स्ट्रिक्टली तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आपण एक मोठी स्पर्धा खेळताय तर प्लीज आम्ही सातत्याने अनाउन्समेंट करतोय. मोबाईलचा जमाना आहे, अशा वेळेला मैदान आणि क्रिकेट, कबड्डी, बाकीचे खेळ किती महत्वाचे आहेत, बरेचसे तरुण मंडळी आहेत, ऐकायला आम्हाला आवडेल. हॅलो, मी सर्वप्रथम इथे धन्यवाद करतो जे आपले या ज्या कार्यक्रमाचे या ज्या WPL आहे ना, हा WPL जे आहेत, राऊत गरल भाऊजी आहेत आपले घरत साहेब, त्यांनी एकदम उत्तम प्रकारे हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. त्याच्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो ना आम्हाला या ठिकाणी बोलवलं याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो. सर्वप्रथम प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की मला क्रिकेटचं जास्त समजत नाही, बघतो मी खूप लहानपणापासूनच, हां, पण त्याच्याबद्दल हे नाही. पण आता 2 दिवस झाले ते येऊन बघतोय ना, मागच्या वेळेस पण त्यांनी आमंत्रित केलं होतं, तर बघण्यामध्ये खरंच इंटरेस्ट वाढलेला आहे. आणि तुम्ही तर मुलं आहेत, सगळं एन्जॉय किंवा क्रिकेटच्या ह्याच्यातून आम्ही ज्या दृष्टिकोनातून बघतोय, एक पॉलिसी दृष्टिकोन, तर सांगू इच्छितो. आता त्यांनी जसं सांगितलं की मोबाईलचं आजकाल आलेलं आहे, लहान मुलांना एकदम ते जी नशा असते ना, तशी एक प्रकारची ती नशा आहे आज मोबाईल. आणि त्याचं जे माध्यम आहे ते आहे तुमचं इंटरनेट पॅक. त्याच्यामध्ये तुमची बुद्धी एकदम क्षीण होऊन जाते, तुम्ही त्यातच व्यस्त होता. त्या मानाने हा जो संदेश जातोय, गेम खेळून तुमचं मानसिक बौद्धिक विकास होतोय, त्याचप्रमाणे या टीमच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून वेगवेगळे जाती धर्म जे सगळे वेगवेगळे एकत्र येत आहेत, ते खूपच चांगला संदेश आहे. आणि हे सगळं असं एकत्र ठेवा, एकासाठी दुसरा हे करतोय, आणि जे टीमचं स्पिरिट आहे हे असंच पुढे जाऊ देत. याच्यातनं एक चांगलं समाज तयार होईल आणि एक चांगलं पिढी, एक नवतरुण पिढी. आज एकदम माध्यम एकदम आज कोणी दुसऱ्या प्रकारचं काही नशा पाणी हे करण्यापेक्षा ह्या खेळा एकदम म्हणजे खेळाच्या माध्यमातून जर आपली तरुण पिढी अशी ऑर्गनाइज होऊन आणि चांगला एक समाज तयार होत असेल, तर मी खरंच आपले राहुल दादा आहेत यांच्यासारख्या तरुणांना एवढ्या कमी वयात ते एवढ्या मोठ्या प्रकारचं चांगल्या प्रकारे आता आयोजन आपण जे बघतोय, जे केलंय, त्यांना माझं अभिनंदन राहील. त्यात आम्ही त्यांना सहकार्य करू नेहमी. आणि ऑल द बेस्ट सगळ्या प्लेयर्सला. धन्यवाद साहेब. थँक्यू शशिकांतजी अवघडे साहेब, मनापासून धन्यवाद. मी पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जाईल समालोचन कक्षामध्ये, जिथे प्रमोद शेडगे आणि मंथन आपल्याला रिझवण्याकरता उपस्थित आहे. ऐकूया धावतं वर्णन प्रमोद आणि मंथनकडून. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी आदवडे यांचा आवाज आपण ऐकत होतात हिंदीमध्ये. त्यांच्या समेत मंथन करत आपण पाहतोय संतोष चव्हाण आणि संपूर्ण या समालोचक टीमचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. थोड्याच वेळात अगदी मात्र या ठिकाणी उपस्थित होणार आहे. 4 चांद लागले जातील. आमदार बोईसर विधानसभा विद्यमान आमदार या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व राजेजी पाटील साहेब या ठिकाणी थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक कंप्लीट झालं. प्रथम फलंदाजी करताना स्पृहा 11 हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 6 धावा. चलो दर्शकों को गुजारिश करता हूं सामने से हटिए प्लीज. जागा पण खेळला गेलाय. ऑन द राईज ऑन दी ऑफ खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाईल. सद्दाम त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. मेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 7 धावा. व्हेरी नाईस बॅटिंग धीरज झा. धन्यवाद खाडे साहेब, अवघडे साहेब आणि कदम साहेब, आपण आलात. तुम्हाला मानाचा मुजरा आहे. खऱ्या अर्थानं आज जी आम्ही गाढ झोप घेतो ती मात्र तुमच्याच कर्तव्य दक्षामुळे, त्यामुळे खऱ्याच अर्थाने पुन्हा एकदा तुम्हाला मानाचा मुजरा असेल. पुन्हा एकदा गोलंदाज असद खान. यावेळेला इनफिल्डच्या वरून सुरेख टायमिंग सहित चेंडूला वळवला गेला. निलेश सांबरे म्हणजे धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन. येतोय चौकार. 4. आणि त्यांचं अगदी थोड्याच वेळात आगमन होणार आहे त्यांच्या
जय्यत तयारीसाठी संपूर्ण सारंग मित्रमंडळ वालीव आणि तेजल 11 वालीवची टीम सज्ज झाले. राहुलजी गरजसाहेब, राहुल दादा यांच्या शब्दाला विनंतीस मान देऊन नेहमीच या स्पर्धेला ते आवर्जून उपस्थित होतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 11 धावा, चांगली स्टार्ट झाले. ग्रेट स्टार्ट. पहिलं षटक फक्त अवघ्या धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. विजय कांबळे अतिशय खूप चांगल्या प्रकारचं गुणलेखक. ऑन साइडला काय फटका आहे, जबरदस्त नजाकत भरा शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान मिडॉनच्या क्षेत्रामध्ये 4 धावांकरता चौकार. फलकावर 15 वर जाऊन पोहोचले गेले. 1.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिल्या डावामध्ये आतापर्यंत सचिन हसबे आणि निलेश सांबरे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 6 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत जमविताना पाहायला मिळतोय निलेश सांबरे. एक ब्रँड. पंचांकडे दाद येण्याच्या अगोदरच मात्र डिसिप्लिन क्रिकेट कसं असावं, निलेश सांबरेसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. अशा प्रकारचं स्पोर्ट्समॅनशिप तुमच्याकडे असणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण मंथन महत्वपूर्ण लढतीमध्ये अशा प्रकारचं तुमचं क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम कसं असावं, सभ्य माणसांचा खेळ कसा असावा हे मात्र यावेळेला निलेश सांबरेने दाखवून दिलं. हॅट्स ऑफ असेल निलेश सांबरे. नक्कीच नक्कीच खऱ्या अर्थानं कौतुक नक्कीच मी करीन निलेश सांबरेचं, कारण की महत्वपूर्ण मॅच आहे, एलिमिनेटर मॅच आहे आणि त्यावेळेला मात्र बॅटची एज लागली. कदाचित थांबू शकले असते, पंचांच्या सिग्नलची वाट पाहू शकले असते, पण मात्र प्रामाणिकपणा जो आहे तो मात्र इथे पाहायला मिळाला आणि पुन्हा डगआउटचा रस्ता त्यांनी धरलाय. चैतन्य भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम. स्पृहा 11 संघाचे प्रोप्रायटर मॅचेस पाहत आलेत ते स्मार्ट फोनवर. एक खासियत आहे ही मात्र क्रिकेटवरचं प्रेम नितांत पाहायला मिळतं. प्रफुल्ल दादा यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा काल स्मार्ट टीव्हीवर मॅच पाहत होतो, कारण TCP लाईव्हचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी अतिशय मात्र जोमाने मॅच पाहतात. कारण तुमच्याकडे क्लॅरिटी असेल, व्यवस्थित तुमचं इंटरनेट प्रोव्हाइड केलं असेल तर डेफिनेटली खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. सिटी झोन. आणि नक्कीच प्रमोद, ज्यावेळेला आपण युट्यूब लाईव्हचा विचार करतो तेव्हा 2 नावं ही पालघर जिल्ह्यामध्ये अग्रमानांवरती येतात. एक म्हणजे TCP लाईव्ह आणि दुसरं पाटील्स नेटवर्क. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतो. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. सुपर बॉलिंग करत असताना नेत्रदीपक कामगिरी. प्रताप सिंग थलवाड त्या ठिकाणी मात्र शाबासकीची थाप देत आहेत. कैवल्य लायन्स संघाचे भरवशाचे कॅप्टन फलंदाज ऍज अ बॉलर युटिलिटी खेळाडू म्हणजेच तानाजी धायगुडे. अगदी थोड्याच वेळात विद्यमान आमदार बोईसर विधानसभा विजय जाधव या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवेशद्वाराजवळून या ठिकाणी त्यांचं आगमन होतंय. धीरज झा कुठे असतील तर प्लीज या. राहुल दादा आपल्याला या ठिकाणी बोलावत आहेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. विजय आम्हाला खूप चांगली अनालिसिस देतात. संदेश पाटील एका साईडला पाहायला मिळतात. मयूर मात्र आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहे. TCP लाईव्हची सर्व MBचे शूटर निलेश अरविंदकर, आकेश असतील, अजय भारद्वाज असेल, अजय घोडके असेल, अतिशय जोमाने काम करतायत. जेव्हा एक टीम चांगलं काम करते ना तेव्हा मात्र त्याचं श्रेय हे टीम वर्कला जातं. ऑन साइडला सुरेख पद्धतीने मात्र या ठिकाणी चेंडूला वळवलं गेलंय. चेंडू निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. फेकीपर्यंत मात्र मेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एक अतिशय दर्जेदार खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं असं विजय जाधव यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं. राहुल दादा यांच्यावर असलेलं नितांत प्रेम. बॅटची एज घेत चेंडू निघून जातोय. सुपर फिल्डिंग आलोक मात्र लगोरीची आठवण करून देत आहेत. डबल माइंड मध्ये होते. फेकी करू की नको, करू की नको. धीरज ज्या कुठेही असतील तर प्लीज या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर वेलकम. एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं विजय बबन जाधव
या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र भूषण बंजारा समाज आणि समाजासाठी नेहमीच नितांत खूप चांगल्या प्रकारची सेवा पुरवणारं व्यक्तिमत्व. ऑन साइडला फटका चांगला आहे. विजय जाधव यांच्या अंदाजामध्ये खेळलेला हा फटका 6 धावांकरता पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट टायमिंग. या षटकाराने स्वागत केलं जातं विजय जाधव आणि संतोष जाधव पिण्याचं. वेलकम विजय भाऊ, आपलं सहर्ष स्वागत. झालेली आहे. संतोष जाधव पिण्या एक टेनिस क्रिकेट मधलं सुंदर नाव. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा मनसुबा या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर 22 धावा. 2 सितारे बसलेत. राहुलजी गरत एका साईडला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि विजय जाधव यांनी जे मोलाचं सहकार्य केलं, मोलाचं काम केलं नागरिकांपर्यंत, प्रत्येक साहित्य या 2 व्यक्तिमत्वांनी पुरवलं. खरोखरच त्यांच्या फॅमिलीला सुद्धा मानाचा मुजरा असेल. गुड डिलिव्हरी. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा मंथन यावेळेला पाहायला मिळाला. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. प्रताप सिंग तलवारचं यावेळेला कौतुक करेन. सुंदर गोलंदाजी, 5 चेंडूचा खेळ, धावसंख्या 22, षटक क्रमांक 3, स्पृहा 11 आणि कैवल्य लायन्स या 2 संघांमध्ये बिग फाईट. प्रताप सिंग तलवार पुन्हा एकदा अवधेजी सरोसाहेब यांच्या चेहऱ्यावर खुशीचा ठिकाणा. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व. सरळ बॅटने खेळला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे येईल. हितेश यादव एक बेस्ट फिल्डरचा किताब 2 वेळा ज्याने मात्र गेल्या वर्षात पटकावला. यंदाच्या या रिसेंट टुर्नामेंट मध्ये शांतीनगर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मात्र बेस्ट फिल्डरचा किताब पटकावणारा हितेश यादव याच्याकडे चेंडू निघून गेला होता. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 23. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. सुरुवात मात्र यावेळेला संत गतीने झाली आणि तदनंतर निलेश सांबरे बाद झाल्यानंतर धावांचा वेग कमी प्रमाणात पाहायला मिळतोय. 3 षटक 23 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंथन करत आणि आमची चर्चा जारी राहील आणि ज्या वेळेला 4थ्या षटकाला प्रारंभ होईल तेव्हा मंथन करत यांचा आवाज आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ऐकूया. पीके प्रकाश यांचं सुद्धा आगमन झालंय आणि बालपणीचे मित्र आहेत विजय जाधव यांचे. प्रकाश वेलकम. आपलं सुद्धा पीके, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करीत आहोत. वालीव प्रीमियर लीग 2023 मध्ये पर्व 6वं अतिशय सुंदर असं वाखण्याजोगं आयोजन आणि नियोजनबद्ध स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. एलिमेंटर मॅच या 2 संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुंदरत्या मारलेला फटका मात्र तिथे चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. धन्यवाद. काय सुंदर इथे मात्र प्रॉपर मात्र एलिव्हेशन यावेळेला पाहायला मिळालं. टायमिंग के 7 मात्र चेंडूला पाठवलं सीमारेषा पार षटकाळासाठी आणि 7 धावांनी धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाले 29. 29 धावा. 1 गडी बाद झाल्या. असद खान मात्र 4थं षटक घेऊन आलाय. षटकातील 3रा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा लेफ्ट मोर द विकेटने डाऊन द ट्रॅक मात्र मारलाय. लॉंग ऑफच्या दिशेला मिड ऑफच्या दिशेला जातोय. पुन्हा एकदा हितेश तिथे पुढे येतोय. एकेरी धाव पाहायला मिळते. एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 1 गडी बाद 30 धावा. योग्य पद्धतीने मात्र धावा जमवल्या जातात. एका क्षणाला जर आपण पाहिलं निलेश लवकर मात्र बाद झाले. तदनंतर मात्र खऱ्या अर्थानं झियाद आणि सचिन यांनी मात्र इनिंग जी आहे ती योग्य पद्धतीने सावरली आहे. षटकातील 4था चेंडू पुन्हा एकदा ऑन दी मार्क हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज असाद. सुपर बॉल समरिंग चेंडू पाहायला मिळतोय. थोडा खालवर राहिलाय आणि बॅट अँड बॉलचा काही संपर्क झाला नाहीये आणि आज खऱ्या अर्थानं आपण फायनल डे ऑफ WPL आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मुख्य व्यासपीठावरती विजय जाधव मात्र मॅचला एन्जॉय करत असताना आपण पाहत आहेत. PDTPL या स्पर्धेमध्ये देखील आपण त्यांना खेळताना पाहिलं आणि आज मात्र मुख्य पाहुण्यांच्या भूमिकेमध्ये इथे आपल्याला पाहायला दिसत आहेत. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा ह्यावेळेला मात्र बॅटची एज जरूर घेतली गेली आहे. फ्लाइंग स्लीपच्या दिशेने मात्र चेंडू तिथे जातोय आणि एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती
झालेली आहे. 31-31 धावा. बघा, पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर षटकार पाहायला मिळाला, तदनंतर एकेरी धाव, तदनंतर डॉट आणि तदनंतर पुन्हा सिंगल. चांगलं कमबॅक इथे मात्र असाद खानने केलंय. खऱ्या अर्थाने या 14 वर्षीय खेळाडूचं कौतुक करायला हवं. काय सुंदर खेळ. गोलंदाजी मात्र असादने या पूर्ण स्पर्धेत केली आहे. पुन्हा एकदा बॅटला मात्र ब्रश करून चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 2 धावा तिथे मिळत आहेत डिक्लेअर झोन मध्ये. आणि या धाव संख्या जर आपण पाहिलं, 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला. विजय कांबळे आमच्यापर्यंत आमचे गुणलेखक गोल्डन मॅजिक फिंगर पोस्ट दर्शवत आहेत. 1 गडी बाद 33 धावा. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. धावांची गती जर आपण पाहिली तर 33 धावा फलकावर पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ अगदी या वेळेला संपन्न झालाय. अॅक्युरेट आपण पाहू शकताय. 4 षटकांमध्ये 33 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तबारक खान पहिलं षटक 6चा इकॉनॉमी. सुपर बॉलिंग फक्त अवघ्या 6 धावा. असद खान 2 षटक 19 धावा. 9.50च्या इकॉनॉमीने 1 गडी बाद केला. आणि प्रतापसिंग थलवाड 1 षटक 8 धावा. करीमुल्ला खुश असतील, के फर्निचरचे प्रोप्रायटर, आणि खुश असतील आपल्या संघावर. साक्षी 11 संघाने मात्र डिरेक्ट प्रवेश फायनलचे दरवाजे ठोठावले. ऑन साईडला शॉडंपूलचा फटका अप्रतिम. हार्दिक पंड्या कॉपी बुक स्टाईल मध्ये सुंदर क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं मिस्टर सद्दामच्या द्वारे. फेके पर्यंत मेल फक्त सिंगल, आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 34 धावा. व्हॅल्यू प्रीमियर लीग 2023च्या माध्यमातून सीझन 6 आपल्याला पाहायला मिळतोय. 30वा सामना आणि एलिमिनेटर जो आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला. फटका तर चांगला आहे, परंतु टेम्परामेंट या वेळेला आपण पाहू शकलात नव्हतं. इथे मात्र षटकार येतोय. मिळतायत या ठिकाणी जियादला 6 धावा. सद्दाम चुकी करतायत, चुकीला माफी नाही. या षटकाराने प्रशांतजी आदवडे यांचं व्यासपीठावर आगमन. 6 धावा. झेल सोडलाय, त्याचं भुगतान करावं लागेल येणाऱ्या चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म. सुंदर चेंडूची सांगता होत असताना प्रतापसिंग थलवाड त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे व्हेरायशन जेव्हा असेल ना तुमच्याकडे, तर जगातील सर्वोत्तम फलंदाज आला ना तरी सुद्धा मात्र तुम्ही त्या फलंदाजाला बीट करण्याची क्षमता बाळगू शकता. तेच मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. प्रतापसिंग थलवाड मात्र सुंदर गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकता. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 40. या धावसंख्येवर 40 रन्स ऑन दी बोर्ड लागला. तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्पृहा 11. ऑन साईडला फटका मात्र यावेळेला बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. फटका चांगला आहे, क्लिअर होईल, सरळ चेंडू निघून जाईल. चैतन्य भगत यांच्या स्वागतासाठी आय एम ऑलवेज रेडी, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो असं दर्शवलं. 6 धावा. धावांची गती फलकावर 46 वर जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा प्रतापसिंग थलवाड ऑन साईडला जरूर खेळलाय. मिस टायमिंग झालाय, चेंडू निघून जाईल. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. तत्पूर्वी फेक येईपर्यंत मिळेल त्या ठिकाणी सिंगल, आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 47. 47 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. राहुल दादा यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा अगदी छोटंसं रोपटं लावलं, आणि ते रोपटं वाढत वाढत जात असताना 6व्या सीझन मध्ये वटवृक्षाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं मात्र घेतलेली मेहनत, अपार कष्ट, प्रचंड मेहनत या मैदानाला आपल्याला पाहायला मिळतंय, आणि याचं सर्व श्रेय राहुल दादा यांना जाईल. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होतोय. प्लॅन मिस होत असताना पाहायला मिळतोय. अगदी थोड्याच वेळात विद्यमान आमदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. राजेशदादा पाटील, हक्काचा माणूस, आपला माणूस, आमदार विधानसभा बोईसर विधानसभा या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. राहुल दादा यांच्या जोडीला आपण पाहतो विजयजी जाधव. दहीहंडी उत्सव असो,
महिला क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि तदनंतर राहुलजी गरत यांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात महिला क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं रक्तदान शिबिर असेल, साहित्य वाटप असेल, गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप असतील, प्रत्येक शैक्षणिक वस्तू ज्या आहेत त्या पुरवल्या जातात. गरजवंतांना मात्र स्कॉलरशिप या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 5 षटकांचा खेळ झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 47. शेवटचं षटक पुन्हा एकदा या आवाज ऐकूया मंथन गरत यांचा. यावेळेला मात्र पहिला चेंडू काय सुंदररित्या खेळून काढलाय, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, षटकार. 6 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत गोलंदाज तानाजी आणि त्यांच्या पहिल्या चेंडूवरती येतो एक शानदार षटकार. खेळ बाकी आहे आता. किती धावा जमल्या जातील, किती धावांचं टार्गेट समोर ठेवलं जाईल. दुसरा बॉल पुन्हा एकदा काय ब्रिलियंटली फटका पाहायला मिळतोय. षटकार. 6 धावांकरिता. मात्र झियाची बॅट बोलू लागली आहे. काय जबरदस्त बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत झियाच्या बॅटमधून. धाव संख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 59. एकूण 60 धावा या फलकावरती झाल्यात. एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन झियाद आपल्याकरिता संघाकरिता करतोय. 41 धावांवरती अजूनही नाबाद तळ ठोकून तिथे उभा आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग पाहायला मिळाली आणि पंच मात्र आशुतोष व्यवहारे सर आपल्याला दर्शवतायत की वाईड बॉल आहे आणि एक्स्ट्राच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 60. 2 षटकार या अगोदर लागले, तिसरा इथे येईल का, परंतु नाही. यावेळेला मात्र तानाजीने ओळखलं, त्या पद्धतीने मात्र चेंडू डिलिव्हर केला. ऑफ स्टंप वरती पिचिंग ठेवली. यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. 5.3 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या फलकावरती झाली आहे 60 धावा. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. यावेळेला 16 धावांवर झेल सोडल्यानंतर मात्र त्याचा परिणाम किती सोसावा लागला हे मात्र ही वेळ आपल्याला पाहायला मिळाली. 60 धावा फलकावर. लहानपणीचे मित्र विजय जाधव यांच्या पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं ही जोडी फेम झाली, ती सातत्याने पाहायला मिळाली. पीके यांचं आगमन झालेलं आहे. ऑन साईडला खेळला आहे. तत्पूर्वी एक धाव आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत असताना तिथे मात्र फलंदाज झियादला परतावं लागेल. एक बिग हिटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळाली. सेलिब्रेशन टाइम पाहायला मिळतोय आणि धीरज झा यांचा फेवरेट प्लेअर कोणता असेल तर पीके. उजव्या हाताने फलंदाजी जबरदस्त. प्रकाश अतिशय खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालं. रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र सुद्धा या खेळाडूकडे आपण पाहू शकलात. विजय जाधव यांचे बंधू संतोष जाधव पिण्या या ठिकाणी पाहायला मिळतात. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून कैवल्य लायन्स संघ एका साईडला स्ट्रगल न करताना स्पृहा 11 वर पूर्णपणे दबाव टाकला गेला होता. स्ट्रगल करत होते स्पृहा 11चे फलंदाज, परंतु झियाचा झेल सुटल्यानंतर यावेळेला षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. वालीव प्रीमियर लीग 2023चा हा शानदार सोहळा. खऱ्या अर्थानं 1 वर्षाची वाट पाहावी लागते या स्पर्धेला. 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष या स्पर्धेचं परिपूर्ण वाट पाहावी लागते. राहुलजी गरत आणि विजय जाधव ऑन स्क्रीनवर दिसत होते. ऑन साईडला खेळला गेलाय सद्दाम पुन्हा एकदा. आता मात्र चुकी करणार नाहीये. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो. आशुतोष व्यवहार यांनी हेच दर्शवलं की जो कठीण झेल होता तो सोपा केला आणि सोपा झेल होता तो षटकार सोडला. मात्र यावेळेला आपण पाहू शकाल मात्र धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. 62 रन्स टू विन आपल्याला पाहायला मिळतील. चला आपण मॅच समरीकडे वळणार आहोत. आणि आज आपण पाहिलं गेले सर्व दिवस आपण या स्पर्धेला मात्र एक गोड आवाज विरारचा आपण ऐकला. तर प्रशांतजी आदवडे सर इथे आपल्या समेत होते. वाल्यू प्रीमियर लीग करता प्रमोदजी शेडगे हे देखील आहेत. हरेश पांड्या सर देखील यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. 6 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिलीत फलकावरती झाली 61. 62 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय.
हॅलो हॅलो ठीक या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. टेनिस क्रिकेट विश्वातील एक अनमोल रत्न गोकिवरे गावाचं अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांच्या नावावर आपण पाहू शकतायत 9 चेंडूवर 9 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा खेळाडू. धानिवच्या मैदानात ज्यांनी हा इतिहास रचला होता, असे हँडसम क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. बंजारा समाजाचे महाराष्ट्र भूषण आणि हे टी शर्ट देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. क्या बात आहे. यावेळेला सारंग मित्रमंडळ विजय जाधव या स्पर्धेविषयी आपण मनोगत व्यक्त करावं. प्रथम मी राहुल गरजचा मनापासून आभार मानतो. वालिव प्रीमियर लीग हा गेल्या मला वाटते हा एकमेव वालिव गावातील व्यक्ती असेल गावकरी म्हणून 6वा वर्ष ज्यांनी मुलांना एवढी मोठी संधी दिली आहे. खरंच त्याचं जेवढा कौतुक केलं तेवढं, कारण की हॅलो मी बघतोय गेल्या 8 ते 10 वर्षापासून राहुल गावकरी मुलांसाठी बराच काही करतोय. जसं दहीहंडी उत्सव झाला, क्रिकेट झाला, मुलांसाठी टी शर्ट, बुक्स, ज्या पद्धतीने त्यांनी करोना काळामध्ये बरेच कामं केली आहे. राहुल आणि मी माझ्या वॉर्डमध्ये काम चालू केलेला, इकडे राहुल घरात चालू केलेला. जेवढा कौतुक करणं खरं तेवढा कम आहे. राहुल तू असंच काम करत राहा सदैव. जर माझी गरज जेव्हा पण लागेल मी तुझ्याबरोबर, जेव्हा आपण लहानपणापासून फ्रेंड आहे तर आयुष्यभर तुझ्याबरोबर आहे मी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच विजयजी जाधव. या ठिकाणी आपण पाहू शकतात आणि त्याचे छोटे बंधू यावेळेला पाहायला मिळत आहेत. संतोष जाधव पिण्या टेनिस क्रिकेट विश्वाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच ही गोड जोडी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं विजय जाधव आणि संतोष जाधव तेवढंच नितांत प्रेम त्यांच्या वडिलांचं सुद्धा आहे, बबन जाधव यांचं. आणि शंकर जाधव, भरत जाधव या चारही बंधूंना एकाच संघातून मी खेळताना पाहिलंय, एक गाव एक फॉर्मॅटमध्ये. मॅचच्या दिशेने सुद्धा जाणार आहोत या ठिकाणी दोन्ही. मात्र संतोष जास्त वेळ घेणार नाही, फक्त 1 मिनिटं या स्पर्धेविषयी आपण कौतुक. नक्कीच खूप चांगलं भरवले राहुलभाईने आणि दरवर्षी भरवतात आणि अशा स्पर्धा भरवल्या तर प्लेअर पण माहीत पडतात कोण चांगले कोण नाही आणि एक गावमधून ते प्लेअर पुढे येतील. आणि राहुलभाईला नक्कीच सांगेल तुम्ही ही बॅच भरवत राहा आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच संतोष जाधव पिण्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी पीके जबरदस्त भरपूर वर्ष टेनिस क्रिकेट ज्यांनी आता विजय जाधव यांचे लहानपणीचे बालपणीचे मित्र आहेत आणि काय रिव्हर्स स्वीपचं ते आतापर्यंत फटके माझ्या नजरेत आहेत. ऐक ओस्माई चषक खारेडीच्या मैदानात ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग केली होती पुणे संघाबरोबर, ते मात्र पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच. जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी रिझवण्यासाठी आहेत हिंदीचे समालोचक आदरणीय प्रशांत जाधवडे आणि युवा समालोचक संतोष चव्हाण. थँक्यू. शुक्रिया प्रमोद. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. बीच मैदान पर जो मुकाबला चल रहा है एक क्रुशियल मुकाबला केवल लायंस टीम के लिए और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कमाल फुल टॉस गेंद आउटसाइड पर कहते हुए खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है और रन बनाने का कोई अवसर नहीं है. रन संख्या फिलहाल अगर देखें तो टोटल स्कोर बन गया 9 रन मगर किसी नुकसान के. तानाजी और एक तरफ बल्लेबाज की बात करें तो सद्दाम, और दोनों के पास काबिलियत है. लक्ष्य की बात करें तो टारगेट रहेगा 62 रनों का और मुकाबला चल रहा है केबल लायंस और स्पृहा 11 के बीच. संतोष यानी कि पिन्या, जिनके बारे में बिल्कुल वो थोड़ी चर्चा हम जरूर करेंगे जिस तरह से वो खिलाड़ी है. ऑफ स्टंप के बाहर गेंद बढ़िया तरीके से गेंद को कहते हुए गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी बिल्कुल बाउंड्री लाइन पर मौजूद है और जब तक कि गेंद को एक बार फिर फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने यहाँ से 1 रन मुकम्मल किया है. बेहतरीन टूर्नामेंट, शानदार आयोजन इस पूरे प्रतियोगिता का है. रन संख्या फिलहाल 10 रन बगैर किसी नुकसान के. विजय जाधव पुणे के खिलाफ बहुत ही महत्वपूर्ण, खास करके मृत्युंजय की टीम थी और खारडी में टूर्नामेंट था और विजय जाधव का बल्ला इस तरह से बोला था, पुणे के गेंदबाजों के पास कोई विकल्प नहीं था, धुआंधार बल्लेबाजी की थी. ऑन साइड पर बहुत बढ़िया तरीके से स्वीप किया, गेंद ट्रैवल बॉडी की तरफ जाती हुई, पीछा तो कर रहे हैं, रेस लगी है, गेंद बॉडी की तरफ जाती हुई 4 रनों के लिए मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. ट्रॉफी शुरू हो रही है और मुझे याद है
प्रतीक के खिलाफ, डिंगडोंग के खिलाफ अनिकेत राउत और संतोष जाधव ने जो गेंदबाजी की थी, वाह क्या मजा आया था। बहुत अच्छा स्ट्रोक, एक बार फिर अपने पालुत्र में गेंद को रोकने की कोशिश जरूर की गई है। बल्लेबाज सद्दाम और तानाजी काबिलियत वाले बल्लेबाज है। 62 रनों की जरूरत है। पहले ओवर का खेल यहाँ एक बार फिर समाप्त होता है। रन संख्या 15 रन बगैर किसी नुकसान के। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। थँक्यू डीजे। व्यासपीठावरती 2 अशी व्यक्तिमत्व बघतोय आणि रिअल हिरोज कसे असतात, राहुल गरत आणि विजय जाधव, ज्यांनी लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये खूप मोठं काम केलं होतं आणि बहुजन विकास आघाडीचे 2 शिलेदार, दमदार शिलेदार व्यासपीठावरती आहेत। एक आयोजक म्हणून, तर दुसऱ्या बाजूला आता विजय जाधव देखील आयोजक आहेत, खेळाडू देखील आहेत, परंतु हे 2 शिलेदार बहुजन आघाडीचे शिलेदार आहेत आणि त्यांचं आपण या ठिकाणी व्यासपीठावरती बघू शकता ते अस्वस्थ झालेले आहेत। 15 धाबा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। संतोष आमच्याबरोबर पुन्हा एकदा जॉईन. संतोष काय म्हणशील, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, धाबा 15. निलेश सांबरे, जर या मॅच मध्ये स्पूर्वा इलेव्हनला कमबॅक करायचा तर निलेश सांबरे याच्यावरती दारोमदार असणार आहे, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे। संघाचा मेन गोलंदाज निलेश सांबरे गोलंदाजी मार्कवरती आहे। बैकवर्ड चले गए, गेंद को एक बार फिर खेल दिया, में क्षेत्र में गति का इस्तेमाल किया, स्टीयर किया था, 1 रन लेने का अवसर है। बहुत बढ़िया बल्लेबाज है सद्दाम, जिस अंदाज से खेल रहे हैं, और इससे पहले इन्होंने एक शानदार अर्धशतक जब बनाया था, एफर्टलेस बल्लेबाजी की थी। व्यासपीठावरती आपण पाहू शकता विजय जाधव आणि राहुलजी घरत या स्पर्धेचे शिल्पकार। स्वार्थाला जिथं काळजात थारा नसतो, तिथे फक्त निर्व्याज सहकार्याचा पहारा असतो, मनात उत्साहानं भरलेला वारा असतो आणि तिथल्या आग्रहात नम्रतेचा दरार असतो। असं एक व्यक्तिमत्व म्हणजे विजयजी जाधव आणि दुसऱ्या बाजूला राहुलजी घरत। यावेळेला मात्र सुरेख फटका चेंडू पॉईंटच्या दिशेने, यावेळेला तडकाला चेंडू तर सीमेवर शपार, धावा येतील 4, खणखणीत चौकार। बेहतरीन स्ट्रोक था यहाँ पर सद्दाम अंसारी, जो कि ऑन साइड पे नहीं तो ऑफ साइड में भी अच्छा खेलते हैं। ये इसका जीता जागता उदाहरण है। अगर निलेश सांबरे के विरोध में अगर आप अच्छी बल्लेबाजी करेंगे तो आप निलेश को आप प्रेशर में डाल सकते हो, इसमें कोई दो राय नहीं है। और गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करना पसंद करते हैं सद्दाम। अच्छी गेंद, एक बार फिर देखे रक्षात्मक ढंग से खेलते हुए कवर की तरफ गेंद आई है, जंटल पुश किया था, थोड़ा सा पुश करो और खुश रहो वाला मामला बीच मैदान पर चल रहा है। रन संख्या फिलहाल स्कोर बोर्ड थोड़ा सा आगे बढ़ता हुआ, 22 रन 22 पर नन चेसिंग टारगेट ऑफ 62 रन। अभी तक एक तरफा मुकाबला हो रहा है। स्पृहा 11 राहत तकरे की विकेट कब आएगी, जिस प्रकार से साजन आएगा उस प्रकार से विकेट आएगा, उसी उम्मीद पे अभी तक निलेश सांबरे और स्पृहा की उम्मीदें कायम है। बैकवर्ड चले गए, क्रीज के गहराई का इस्तेमाल किया। सुबह के सत्र में अगर चाय पी रहे हैं तो वहां चाहिए रंग लाना है तो चाहिए तानाजी। यहां जबरदस्त स्ट्रोक, गेंद बॉलिंग के बाद 6 रन, मैग्निफिसेंट स्ट्रोक। बेहतरीन बल्लेबाजी, जिसका कोई वार ना जाए, खाली उनका नाम है तानाजी, रुकने का नाम नहीं ले रहे यहाँ पर। रन संख्या फिलहाल 28-28। प्रमुख गेंदबाज निलेश सांबरे। अच्छी गेंद थी, सम्मान दिया, मजा आएगा, ये बैटल देखने के लिए मजा आएगा। खूबसूरत खेल मैदान के अंदर होता बा, ईट का जवाब पत्थर से देने की कोशिश भी हो सकती है। ये गेंद बहुत अच्छी थी, सम्मान दिया। इससे पहले अगर देखे तो बहुत बड़ा स्ट्रोक खेल दिया था तानाजी ने। ये बिंदी गेंद है, रन संख्या 28, राउंड विकेट। फ्लाइटेड गेंद थी, थोड़ा ऑफ टाइम के बाहर, बढ़िया गेंद रक्षात्मक तरीके से खेलते हुए कवर की तरफ गेंद आ रही है, थ्रो बहुत तेज किया, गेंद चली गई। तोहफे के तौर पर 5 रन मिलेंगे। देखिए बल्लेबाज तो वैसे मेला लूटने के लिए आए हैं, ये बांटने का समय नहीं है, बांट रहे हैं। गेंद बिल्कुल बाउंड्री की तरफ जाती हुई 4 रनों के लिए, मतलब ये 5 रन आपको मिलेंगे। बहुत ही खराब फील्डिंग, इस थ्रो की यहाँ पर आवश्यकता नहीं थी सर, यहाँ से गलती की गुंजाइश नहीं है। ये आपको या फिर करो या फिर मरो वाला मुकाबला है, यहाँ पर गलती की गुंजाइश नहीं, इस थ्रो की आवश्यकता नहीं थी। अगर आप लास्ट में जब जाएगा मैच तब आपको याद आ जाएगा कि उस थ्रो की आवश्यकता नहीं थी। एक तरफ निलेश सांबरे अच्छा प्रदर्शन कर रहे थे, लेकिन आखिरी गेंद खराब थ्रो वहां पर। बिल्कुल सही कहा, इस वक्त जरूरत नहीं है। लेकिन एक बात थी, इनके मन में यह चल रहा था, अगर तानाजी का विकेट गिरेगा तो बल्लेबाजों का, बाकी बल्लेबाजों का मनोबल गिर सकता है, ये सोच थी।
लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना भी बज गया और मौका दिया। मतलब ये 5 रन जो है ना वो तोहफे के तौर पर मिले हैं और जिसके कारण रन संख्या देखिए 33 रन बगैर किसी नुकसान के 2 ओवर का खेल समाप्त हुआ। गेंदबाजी में आकाश कोहली, स्ट्राइकर पर बल्लेबाज तानाजी 21 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद और थोड़ा हरकत करती भी और थोड़ी बाहर की तरफ निकली, लेंथ बहुत बढ़िया, सही लाइन पर सही दिशा के साथ गेंदबाजी करते हुए आकाश कोहली। पहली गेंद पर बिंदी है, रन संख्या 33 बगैर किसी नुकसान के। आकाश कोहली उम्मीद का सूरज यहाँ पर लेने के आना चाहिए। अगर देखा जाए तो नीलेश सांबरे भी फेल हुए, उसके बाद जो पहला ओवर डाला था वो भी गेंदबाज फेल हुए थे। अगर मैच में कमबैक करना है तो आपको विकेट लेना जरूरी है। कमाल तो कमाल नहीं कर पाए, लेकिन आकाश कोहली क्या कमाल करेंगे वो देखना बहुत जरूरी है। रन संख्या 33। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी। सामने जब बड़े खिलाड़ी होते हैं और आप उनको बांध कर रखते हैं ना तो गेंदबाज को सुकून मिलता है, आनंद मिलता है। अब जाकर देखिए आकाश कोहली जिनकी बॉडी लैंग्वेज में एक बार फिर बदलाव हो रहा है, चेहरे पर मुस्कुराहट आ रही है। चेहरे पर मुस्कुराहट आने के लिए आपको मेहनत करनी पड़ती है, ऐसी मुस्कुराहट नहीं आती है। और बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। 33 बगैर के नुकसान के तीसरा ओवर प्रगति पर है आकाश कोहली, अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। लंबा रनअप है, तानाजी ऑन स्ट्राइक, बल्लेबाजी करने का तैयार। फ्लैंक स्वीप, एक पॉइंट कवर, उसके साथ अगर देखें तो एक्स्ट्रा कवर पर बॉडी पर खिलाड़ी मिड ऑफ है। तीसरे ओवर का खेल देखते हुए अब आगे गेंद फंसाया है, लेकिन डी स्क्वायर लेग पर खिलाड़ी बहुत दूर। अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, पुल करना चाहते थे, बात नहीं बनी थी। गेंद संतोष बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी थी, फंस गए थे, लेकिन करे तो क्या करे, डी स्क्वायर लेग पर खिलाड़ी और गेंद दायरे के अंदर गिर गई है। अच्छी गेंदबाजी आकाश कोहली द्वारा। किस्मत भी बहादुर का साथ देती है, लेकिन किस्मत आज तानाजी के साथ है। तानाजी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, उनको रोकने का प्रयास कर रहे हैं आकाश कोहली। सर अच्छी गेंदबाजी की अभी तक, डालिए एक 3 स्टंप के बीच में जाने वाली तेज तर्रार गेंद। लीजिए, इसी गेंद का जिक्र किया था। नहीं, गेंद बल्ले को लगी है, गेंद बल्ले को लगी है, लेकिन यहां तालमेल में कमी आई है। कौन से बल्लेबाज, सद्दाम या तानाजी बाहर जाएंगे, देखने वाली बात है। गेंद बहुत अच्छी थी, सवाल भी पूछा गया था और गेंद बल्ले को लगी और अब जाकर सद्दाम, इनका काम हुआ तमाम। आकाश कोहली बहुत बेहतरीन तरीके से, शानदार तरीके से गेंदबाजी कर रहे हैं। बंदूक के गोली से डर नहीं लगता, विराट कोहली से डर लगता है। बंदूक के गोली से डर नहीं लगता, लेकिन आकाश कोहली से डर लगता है। आकाश कोहली जिन्होंने बहुत अच्छी तरह से गेंदबाजी की है, एक की हो रही थी मांग, तालमेल की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम। सद्दाम बैक टू द पेवेलियन गॉन, सफलता मिले, गाने के साथ वापस आएंगे। आइए डीजे, आपकी बारी आई है। रन संख्या फिलहाल 35। झटका जरा सा महसूस हुआ एक गेंदबाजी कर रहे आकाश कोहली, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। टपक आने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद, यहां भी तालमेल में कमी है। आकाश कोहली, बंदूक के गोली से डर नहीं लगता, लेकिन आकाश कोहली से बहुत डर लगता है। बहुत बढ़िया गेंदबाजी मैदान के अंदर कर रहे हैं। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग हुआ और बल्लेबाज आलोक आए, बल्लेबाज चले गए हैं। दूसरे विकेट का बदन, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, गॉन। गली गली
अच्छी गेंदबाजी कर रहे थे, सिर्फ 2 रन खर्च किए थे, आखिरी गेंद खराब हो गई और उसकी पूरा फायदा उठा लिया। बेहतरीन बल्लेबाजी, स्कोर कार्ड जाकर पहुंचा 41 के आंकड़े पर, 2 विकेट के नुकसान पर। अभी भी जीत के लिए महज 21 रनों की जरूरत है। 18 गेंदों का खेल, 21 रनों की जरूरत है। इस मुकाबले की बात करें तो एक और विकेट तानाजी जो है ना आखिर तक खेलेंगे। अगर 2 ओवर भी खेलते हैं ना तो मैच समाप्त करने वाले हैं। और मैंने एक फिल्म देखी थी, फिल्म का नाम था धमाल, और वो डब्ल्यू ढूंढने के लिए वो 2.5 घंटा चला गया था। उतना समय जाएगा ना तो मैच नहीं बनने वाला। तो ये आपने 2 विकेट तो लिए, लेकिन विकेट आपको गुच्छे में लेने हैं। और खास करके तानाजी बहुत ही डेंजरस है, अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। 18 गेंदों में 21। और तानाजी क्या कहेंगे, तानाजी के लिए मंत्र क्या रहेगा, क्रिकेट डोंट थ्रो विकेट, आपको विकेट नहीं खोना है। बहुत अच्छा खेल मैदान के अंदर। एक बार फिर वो तालियां बज रही है। गेंदबाजी में परिवर्तन, नीलेश सामने अपनी बॉलिंग मार पर तैयार है। मजा आएगा इस मुकाबले में। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राइट अप ओवर द विकेट। स्ट्रोक अच्छा मिड ऑफ के ऊपर से खूबसूरती के साथ खेलते हुए खिलाड़ी बॉडी बताई उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन की तरफ जाती हुई 4 रनों के लिए। और अजीत के बल्ले से पहला चौका बहुत अच्छा था, प्रेशर रिलीज करने वाला ये चौका आया है। बिलाल अच्छा मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ। ये अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी स्टंप की तरफ आई और लेग स्टंप की तरफ थी, उछाल बिल्कुल था, गेंद जाती हुई स्क्वायर की तरफ। इथे आता आपण बघूया सामन्याचं चित्र काय। 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे। 16 धावांची आवश्यकता, अभी भी 16 रनों की जरूरत है। बहुत ही क्रुशियल मुकाबला है और 16 गेंदों का खेल भी आना बाकी। तो अब यहां से कोई गलती की गुंजाइश नहीं होनी चाहिए। अब हमें गेंद के नीचे सामरे, ओह नीलेश सामरे ने क्या छोड़ा या मैच ही छोड़ा है, क्योंकि आपने जीवन दान किसको दिया है, संतोष तानाजी को जीवन दान दिया है, जो बहुत खतरनाक है। तानाजी को जीवन दान देना यानी कि अपने दरवाजे पर जो खुशी आई थी उसको लात मारना कहेंगे, लौटा देने जैसे काम है। और ये तो लड्डू था, मतलब शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है। 15 गेंदों का खेल शेष है, 15 रनों की जरूरत है। ऑन साइड पर गेंद को खेलते हुए गेंद जाती हुई इस वक्त बॉडी लाइन पर 1 रन लिया गया है। दोनों बल्लेबाज अच्छी क्रिकेट खेलते हुए, एक तरफ मैं अजीत को देख रहा हूं, दूसरी तरफ से बल्लेबाज तानाजी धाईगोड़े। रन संख्या अगर देखें तो 48, 2 विकेट के नुकसान पर 14 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए यहां से 14 रनों की जरूरत। मैच की अगर बात करें तो कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है। इसके कौन साइड पर खेलते हुए डी स्क्वायर लेग पर खिलाड़ी वैसे दूर है, बहुत दूर। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में सोच रहे, नहीं नहीं नहीं, नहीं मना किया। और मुझे वो अन्नू मलिक का गाना याद आया, रुक बाबा रुक, विकेट कीपर थोड़ा कड़ा रहे, अभी एक बार फिर जोखिम उठाने की कोई जरूरत नहीं है। 13 गेंदों में 13 चाहिए, एक गलती करेंगे तो एक बार फिर ये नॉकआउट मैच है, दोबारा मौका नहीं मिलेगा। लीग स्टेज से आप आगे आए हैं, करो या मरो वाला मैच है, डू और डाई करना पड़ेगा। अप्लाई करने का समय आ गया है। छोटी गेंद थी, खराब गेंद, गति परिवर्तन करना चाहते थे, गेंद बिल्कुल जाएगी डिक्लेयर क्षेत्र में। छोटी गेंदबाजी करेंगे तो एक बार फिर वो बड़े शॉट तो जरूर आने वाले। आखिरी गेंद पर या डिक्लेयर क्षेत्र में गेंद चली गई, इसका मतलब तानाजी रखेंगे अपने पास स्ट्राइक। 12 गेंदों में 11 रनों की जरूरत है। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए, चर्चा जारी रहेगी। मिलतय मान भोला आहे स्वभाव, जाईल तिथं मिलतय मान भोला आहे स्वभाव। राहुल घरच गाजतय नाव, नामचे दादाच गाजतय नाव। कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलवणारे, कर्तृत्वाच्या आसमांतात गरुड झेप घेणारे, दातुराच्या मंदिरातील कळसावर विराजमान असणारे, रखरत्या निकाऱ्यावरती चालवणारे निष्ठत्व सिद्ध करणारं व्यक्तिमत्व राहुलजी घरत आणि निश्चित त्यांचं नाव यावेळेला गाजतं आहे। 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता। ऑफ टाइम के बाहर कड़क शॉट, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर, गेंद बॉडी लग की तरफ जाती भी और ये लगा WPL 4 1 मोर। एक बार फिर जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से।
जीतने के लिए यहां से और 11 गेंदों में 7 रनों की जरूरत है। खाने में घी लगता है तो खाने का स्वाद बढ़ता है, नाम के पीछे जी लगता है तो एक बार फिर सुनने में एक बार फिर मजा आता है। और बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी इस वक्त। क्या बल्ले के अनुरूप किनारे को लगती हुई चली गई, बिल्कुल। और इस मुकाबले की बात करें, जब तानाजी का बल एक बार फिर बल्ला बोलता है ना तो खेल का रंग ही बदल जाता है। तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी आज की है कैबल्य लायंस टीम के लिए। तानाजी 37 पर खेल रहे, 18 गेंदों का सामना किया। और एक बार फिर गेंदबाजी करने का गेंदबाज आकाश कोहली। पहले ओवर में अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन उसके बाद में तानाजी का ये भी अच्छा स्ट्रोक है। उन साइड पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन जरूर मिलेगा। संतोष, क्या कहेंगे जिस तरह तानाजी ने बल्लेबाजी की है? लाजवाब बल्लेबाजी। तानाजी अभी रुकने का नाम नहीं ले रहे। अभी तानाजी को पता चल गया कि अपनी जीत फिक्स हो चुकी है, तो बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास कर रहे हैं, स्टाइलिश फिनिश करना चाहते इस मैच को। कमी आता है एक बार फिर, खास करके कहां थी वो भी देखना बहुत जरूरी है। आज स्प्रो 11 की टीम जिनके पास काबिलियत वाले गेंदबाज भी है, लेकिन तानाजी की जो पारी है आपने देखा कि बढ़िया तरीके से रन बनाए। शॉट सिलेक्शन बहुत अच्छा था, फॉर्म में खिलाड़ी है। उड़ाया आसमान की तरफ, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी, गेंद के नीचे निलेश सांबरे याने बॅट्समनला सांगितले तू थांब रे, आता तू थांबलेला ही विकेट जाणार आहे, गाडी येणार आहे। या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत मांडलेली आहे। सर शायद वहां पर अगर वो थ्रो होता नहीं, वहां से 4 रन बच जाते, 4 रन बच जाते। तानाजी का वहां पर कैच पकड़ा जाता, यहाँ पर मैच में कमबैक करने का मौका था। और दोस्तों, क्रिकेट जो है ना अगर बगल से नहीं होती, तीर जो है ना वो कमान से निकल चुका है, वो तो वापस नहीं आने वाला। आपने सही कहा, वो 4 रन नहीं जाने चाहिए थे, लेकिन वो तानाजी का विकेट चाहते थे। जोखिम उठाया, कभी कभार जोखिम उठाते तो फायदा भी होता है, कभी नुकसान भी होता है, चाहे बिजनेस की बात हो या क्रिकेट की। अब चक्कर 58 3 विकेट के नुकसान पर। सन्मान्य आदरणीय हबीब अंकल यांचं आगमन झालंय। मोस्ट वेलकम हबीब अंकल, आपलं देखील हार्दिक स्वागत। हितेश यादव नए बल्लेबाज, पहली बिंदी गेंद फेस करते हुए अभी भी क्या इस मैच में जान बची है? 8 गेंदों का खेल है और जीतने के लिए 4 रनों की जरूरत। हबीब पटेल पधार चुके हैं, सर आपका स्वागत है, वेलकम। राहुल जी घरत और अबीब पटेल साहब को आप बिल्कुल देख सकते हैं। ये बहुत ही अच्छी गेंदबाज द्वारा आकाश कोहली बढ़िया तरीके से गेंद को ड्राइव किया। गेंद जाती भी यहां अगर देखें तो शालम वहां मौजूद है, खबर पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ, 2 रन लेने का अवसर। अब जाकर यह मुकाबला जीतने के लिए कैबल्य लायंस को केवल 2 रनों की जरूरत है। दोपहर का खाना पक रहा है, अगर वो खाना पकता है तो वो खाने की सुगंध आती है, और बीच मैदान पर अगर देखें तो कैबल्य लायंस को जीत की सुगंध आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा। 6 गेंदें 2 वाला मैच है। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। संतोष केवल 6 गेंदें 2 रनों की जरूरत, क्या कहना है? तानाजी किस प्रकार से खेलेंगे ये देखने लायक होगा, क्योंकि अगर तानाजी बड़ा स्ट्रोक खेलने के विचार में गए, अगर अपना विकेट गंवाए तो यहाँ पे कमबैक करने का मौका मिल सकता है। सही सही कहा। यहाँ अगर देखें तो ठंडे दिमाग के साथ क्रिकेट खेलने की जरूरत है, और जो कुछ करना है वो गेंदबाज को करना है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जियात ऑलराउंडर खिलाड़ी है, और आपने तो फुल टॉस दी है और ये तोहफा कबूल कर दिया तानाजी ने। तानाजी के लिए जोरदार तालियां बजने वाली है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी उन्होंने की है और 20 गेंदों का सामना किया, 40 रन बनाए हैं। गेम चेंजर खिलाड़ी साबित होते हुए कैबल्य लायंस के लिए तानाजी, और इस मुकाबले में अब ये बड़ी जीत अर्जित की है कैबल्य लायंस ने। तो यहाँ जिया चौधरी 42, दिनेश सांबरे 12, सचिन अजमे 5। तानाजी का जवाब लाजवाब बल्लेबाजी, 20 गेंदों में 40। सद्दाम का स्टार्ट अच्छा था, रनआउट के तौर पर बैक टू द पेवेलियन चले गए। आकाश कोहली ने अच्छा एफर्ट डाला। यह मुकाबला कैबल्य लायंस ने 7 विकेट से जीता है। सेलिब्रेशन के लिए गाना लेते हैं और उसके बाद में चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स में।